नमस्कार, मी शांतीलाल रेडे पाटील. आपण पाहताय श्रीपूर वार्ता न्यूज. माळशिरस तालुक्यामध्ये बिबट्याचं आगमन, अफवा की सत्य, नेमकं यामध्ये काय आहे का लांडग्याची गोष्ट, असंही या ठिकाणी बऱ्याच स्थानिक ग्रामस्थांना या ठिकाणी प्रश्न पडले आहेत. तर आपण या ठिकाणी पाहू शकता की ही डाळिंबाची बाग आहे आणि डाळिंबीच्या बागेच्या शेजारी या ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले आहेत. तर गायकवाड नावाचे शेतकरी या ठिकाणी आहेत आणि मिरे गावातील काही ते ग्रामस्थही आपल्या समवेत आहेत. तर नेमकं या ठिकाणी बिबट्या पाहिला का बिबट्याच्या नावाखाली काय मांजर पळालं, कुत्रं पळालं का आणखीन काय पळालं, हे आपण सविस्तर या ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्ते. नमस्कार. काय नाव काय आपलं? धीरज गुंड पाटील. काय नेमकं रात्री या ठिकाणी 9-9:30 वाजता एक मेसेज पडला की मिऱ्यामध्ये बिबट्या आलेला आहे. तर त्याच्या पाठीमागची सत्यता काय आहे? मेसेज पाहिला CCTV फुटेजमध्ये जाताना दिसलं आम्हाला. बरं. ते जाणवल्यानंतर बघितल्यानंतर आम्हाला काय बिबट्यासारखं वाटलं. त्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थांना इथं आधी प्रथम जागृत केलं. त्यानंतर फॉरेस्ट ऑफिसर त्यांचा संपर्क घेऊन त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना त्याचं व्हिडिओ क्लिप टाकली. त्यानंतर आज सकाळी ते आलेत, आता बघतील त्याचे ते फुटेज बघून, त्याचे ते मागे बघून त्यांचे काय असेल ते पुढे प्रोसेस करून काय नक्की बिबट्याचं आहे का काय ते आज खुलासा होईल. आता बऱ्याच लोकांना मिऱ्यामध्ये बिबट्या आल्यानंतर नेमकी सत्यता काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली. म्हणजे बिबट्याचं आहे का त्याच्यामध्ये काय अफवा आहे, असं काय अशा प्रकारचं काय आहे का त्याच्यामध्ये? नाही नाही, अफवा ही काही नाही. हा बिबट्याच आहे. कारण ही CCTV 30 फूट उंच आहे. बिबट्या छोटासा दिसायला ती काही मांजर नाही. बिबट्या ती ओरिजिनल दिसतोय. त्याचं माग आहे. तिची फॉरेस्ट ऑफिसर आले तर त्यांनी सुद्धा त्याची आता पडताळणी करून आम्हाला सांगावं. कारण आमची शेतकऱ्याची एक शिळी किंवा कुत्रं जरी नेलं तरी 10,000 नुकसान आहे. किंवा आमच्यावर हल्ला केला तर त्याला जोखमदार आम्हीच आहे. कोण आमच्याकडे ध्यान देणारा नाही. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की आम्हाला ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंट वाल्यांनी ह्या गोष्टीचा तातडीनं बंदोबस्त करावा आणि बिबट्या जेरबंद करावा. कारण वाघोलीची बातमी ऐकल्यापासून आमच्या अंगाचा थरकाप होतो. कारण बिबट्या ही काही सोपी गोष्ट नाही आणि त्याची रावटी झाडावर आहे. तो काही जमिनीवर राहत नाही, झाडावर आहे. आम्ही असं शिंदायचो जो त्याचं माग उडकत वरून उडी मारू शकतो आपल्या अंगावर. एवढ्यापर्यंत त्या बिबट्याची ताकद असते किंवा त्याच्यापाशी डेअरिंग असते. मिरे परिसरामध्ये बिबट्याला राहण्यासारखं असं पोषक वातावरण आहे का? अतिशय झाडं आहे, आहेत का? अतिशय आहे. आमच्यात झाडतोड कधी होत नाही. इथंच बघा ही किती झाडं आहेत. त्या झाडांवर बसू शकतो. आम्ही आधी झाडच हुडकली, कारण आम्हाला वाघोलीच्या आमच्या रणजित पवार नावाच्या एका पाहुण्याने सतर्क केलं रात्री की तुम्ही आधी पाहुणं झाडावर बघा आणि नंतर जमिनीवर बघा. म्हणून आम्ही रात्रीपासून सतर्क होतो. 50 तोफा वाजवल्या. आम्ही मापून 50 तोफा वाजवल्या, कारण गाव आपलं जागृत राहण्यासाठी. आणि तोफा वाजवल्यानंतर आम्ही तो गेला असं 2 वाजता रात्रीच्या समजलो आणि झोपलो. काही रात्रभर आम्हाला जागणं झालं नाही. तरी बी असं काही 10 जण जागी, 10 जण झोपलेली असं केलं. याच ठिकाणी CCTV कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद झालेला आहे हम्म. आणि बिबट्या कैद झालेला असताना देखील काही ग्रामस्थ या ठिकाणी मोठमोठ्या ऊसांमध्ये या ठिकाणी काम करताना हो. पाहत आहेत. हम्म. तर त्यांनी थोडस त्यांनी सतर्क राहावं आणि सतत टावेल गळ्यात असा गमच्या गळ्या टाकते ते ना, असा टावेल गळ्यात टाकावा. कारण बिबट्याचा हल्ला गळ्यावर असतो. त्यामुळे त्यांनी सतत संघ फिरताना शेतकऱ्यांना माझं एक विनंती आहे की त्यांनी गळ्यात गमच्या टाकून आपल्या शेतात जावावं आणि सतर्कपणे जावं की पुढचं 50 फूट आपल्याला दिसल असं मोर बघत चालावं. कारण जीव पुन्हा येत नाही. बिबटे असं किती बी येत आणि किती बी जात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला जीव सांभाळावा आणि टावेल गमच्या गळ्यात टाकूनच शेतीत जावं. संबंधित प्रशासनाला काय असणार आहे विनंती आपली? संबंधित प्रशासनाला अतिशय नम्रपणे विनंती आहे की हा बिबट्या वाघोलीतनं मिऱ्यात आलाय 8 दिवसात, तर हा बिबट्या धरा आणि आमच्यावर उपकार करा, एवढी विनंती राहील. ग्रामस्थ आपल्या समेत होते, या शेताचे शेतमालक आपल्या समेत होते. त्यांनी या ठिकाणी सांगितलं की जे या ठिकाणी संबंधित प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांनी तातडीने याच्यावरती उपाययोजना कराव्यात आणि ज्या शेतकऱ्यावरती समजा एखाद्या शेतकऱ्यावरती हल्ला झाला तर ते नुकसान कधी न भरून निघण्यासारखं आहे. तर त्वरित त्याचा या ठिकाणी बंदोबस्त करून शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या संबंधित अधिकाऱ्यांनी करावं, असंही या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं. श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल